प्रार्थना. जीव काकुळतीला येतो, माझा जीव काय होतो, काकुळतीला येतो. आता देवाच्या जवळ राहावं, या जीवानं शिवाच्या जवळ राहावं. काय राहावं? उज्जैनीचे द्वापारी युगातले जगद्गुरु दारुकाचार्य त्यांनी महर्षी कृतिचिन्ह महाराज वृष्टीसूत्राचा उपदेश केला. आता वृष्टीसूत्र म्हणजे काय? वृष्टी म्हणजे जल, पाणी. त्यातून त्यांनी जीव स्वरूपाचा उपदेश केला. जीव म्हणजे काय? एखादं पांढरं स्फटिक असतं, त्याच्या शेजारी जर आपण जास्वंदाचं लाल फुल नेलं तर ते स्फटिक पांढरं सुद्धा आपल्याला जास्वंदाच्या फुलासारखं रंगासारखं दिसतं महाराज. आणि थोड्या वेळानं ते फूल तुम्ही काढून टाका, बाजूला ठेवा, स्फटिक तुम्हाला पूर्ववत दिसतं, पांढरं शुभ्र दिसतं. तसं महाराज आपण जन्माला आलो ते भगवान शिवाचा अंश म्हणून जन्माला आलो. पण जन्माला आल्यानंतर आपल्यावर जी आवरण तयार झाली सगळी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे पंच क्लेशांची जी आवरण निर्माण झाली महाराज, त्या आवरणामुळे आम्ही शिवाला विसरलो. आणि हा जीव भाव दूर केल्यानंतर पुन्हा आम्हाला शिवाची प्राप्ती होते. पुन्हा आम्हाला शिवैक्य बोधाचं ज्ञान होतं. जीवा शिवाची दडली समाधी, विठला प्रपंच कृपली निकोपाधी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ भीम शंभो मन कोण धारे. महाराज, या जीवाची आणि या शिवाची समाधी होऊन जीव शिवैक्य बोधाचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. आणि ते होण्यासाठी आमचा जीव काकुळतीला आला पाहिजे. कशासाठी काकुळतीला आला पाहिजे? संसारासाठी नाही. आज भाजी काय बनवायची, भाकर कशी करायची, पोळ्या करायच्या, ह्याच्यासाठी नाही महाराज. ते आपलं रोजच चाललंय महाराज, आणि हे मरेपर्यंत चालत राहणार आहे. पण जीव काकुळतीला यावा, भगवान शिवाच्या भेटीसाठी माझा जीव काकुळतीला यावा. जीव काकुळतीला येतो आणि हा जीव काकुळतीला आल्यानंतर मग मात्र पुन्हा एकदा बाबांनी हात जोडून भगवान शिवाला प्रार्थना केली. अभंगाच्या